नमस्कार. आपण इंटिग्रेशनच्या सुरुवातीला अल्जेब्रा ऑफ इंटिग्रेशन बघितलं होतं, ज्याच्यात आपण इंटिग्रेशन ऑफ टू फंक्शन, ॲडिशन ऑफ टू फंक्शन, सबट्रॅक्शन ऑफ टू फंक्शन कसं वर्क होतं. त्यानंतर मल्टिप्लिकेशन ऑफ टू फंक्शन्स असेल तर इंटिग्रेशनमध्ये यू डॉट व्ही रूल आहे आणि तो यू डॉट व्ही रूल काय आहे तो आपण बघून ठेवला. पण त्यानंतर इतकी एक्झाम्पल्स आपण सॉल्व केली, त्या कुठेही आपण यू डॉट व्ही रूल हा अप्लाय केला नाही. तो खूप कठीण आहे अशातला भाग नाही, पण काही फंक्शन्समध्ये तो यू डॉट व्ही रूल डायरेक्ट जर तुम्ही अप्लाय करायला गेलात तर कधी कधी तो वर्क होत नाही. त्यामुळे आपण जनरली की शक्यतो जे फंक्शन तुम्हाला दिसेल ते यू डॉट व्ही म्हणजे यू इंटू व्ही या फॉर्ममध्ये जरी असेल तरी कुठल्या आयडेंटिटीज किंवा कुठले फॉर्म्युले यूज होत आहेत का, काही सबस्टिट्यूशन पॉसिबल आहे का, हे सगळे आधी प्रयोग करून बघायचे. त्याच्यातूनच नाही झालं तर डायरेक्ट फायनल तुम्हाला यू डॉट व्ही रूल आहेच. दोन फंक्शनच्या मल्टिप्लिकेशनचं इंटिग्रेशन आपल्याला फाइंड आउट करता येतं. तर आता आपण यू डॉट व्ही रूलने फंक्शनची इंटिग्रेशन्स कशी काढायची त्याची काही एक्झाम्पल्स घेणार. त्यात तेव्हा सांगितलं होतं तुम्हाला की फंक्शन्स जी दोन असतील, आता डेरिव्हेटिव्हमध्ये कुठल्याही फंक्शनला फर्स्ट आणि कुठल्याही फंक्शनला सेकंड असं तुम्ही कॉल करू शकता आणि डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकता. इंटिग्रेशनमध्ये मात्र त्याची ऑर्डर पण महत्त्वाची असते, ऑर्डर इम्पॉर्टंट आहे. सो ती ऑर्डर काय असायला हवी यासाठी एक रूल सांगितला होता, LIATE. पण अगदी 100% ईच अँड एव्हरी टाईम LIATE हा रूलच अप्लाय होईल आणि तरच सॉल्व्ह होईल असं नाही. काही एक्सेप्शनल केसेस आहेत जिथे आपल्याला एक्सपोनेन्शियल आधी घ्यायला लागतं, ट्रिग्नॉमेट्रिक नंतर घ्यायला लागतं. सो तशा टाईपचं पण आपण एक्झाम्पल बघूच. पण जनरल रूल असा आहे की फंक्शनमध्ये LIATE या फॉर्ममध्ये, ह्या ऑर्डरमध्ये लेफ्ट टू राईट फंक्शन्स असली पाहिजे. मीन्स लॉगरिथमिक, इनव्हर्स फंक्शन, अल्जेब्राइक फंक्शन, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन अँड लास्ट इज एक्सपोनेन्शियल फंक्शन. ही ऑर्डर का दिलेली आहे? बिकॉज यू डॉट व्ही रूल जेव्हा आपण अप्लाय करायला जाणार आहोत तेव्हा ते रिपीटेडली अप्लाय होणार आहे. बिकॉज तुम्ही जर ते फॉर्म्युला आता बघू आपण, तर त्या फॉर्म्युला जर तुम्ही ऑब्झर्व केला तर त्याच्यात डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन रिपीटेडली आहे. सो फर्स्ट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर व्हॅनिश झालं नाही, म्हणजे ते कुठल्याही स्टेजला कॉन्स्टंट म्हणा किंवा झिरो हे जर आलं नाही तर ते कंटिन्यू तुम्ही ते रिपीटच होत राहतात फंक्शनचं. या फंक्शनचं फायनल आन्सर तुम्हाला काढता येणार नाही, कारण ते चेनमध्ये जाईल, ते रिपीटच होत राहणार. त्यामुळे LIATE हा रूल अप्लाय करायला महत्त्वाचा आहे की इम्पॉर्टंट आहे. बिकॉज त्यामुळे जे फर्स्ट फंक्शन तुम्ही ट्रीट करणार, ज्याला तुम्ही यू म्हणणार फर्स्ट फंक्शन, दॅट विल बी व्हॅनिश आफ्टर सम स्टेप्स. कुठल्या तरी स्टेप्स नंतर तरी ते व्हॅनिश होईल म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह काहीतरी कॉन्स्टंट येईल आणि कारण फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला प्रत्येक वेळेला लागतंय. आता तो फॉर्म्युला तुमच्या लक्षात असेलच, लक्षात नसेल तर तो बघा. यू डॉट व्ही रूलचा फॉर्म्युला काय होता? आता हे आता तसं सिम्पल फंक्शन आहे, अल्जेब्राइक आहे आणि ट्रिग्नॉमेट्रिक आहे. ऑर्डर आधी चेक करायची, LIATE, अल्जेब्राइक लेफ्ट साइड अँड देन ट्रिग्नॉमेट्रिक. सो ऑर्डर बरोबर नसेल तर ते फक्त चेंज करून घ्यायचं, बिकॉज इट इज मल्टिप्लिकेशन. सो तुम्ही कुठल्या प्लेसला कुठला फंक्शन लिहिताय ह्याने काही व्हॅल्यू चेंज होत नाही. त्यामुळे ऑर्डर तुम्ही आधीच चेंज करून मग इंटिग्रेशन अप्लाय करायला जायचं. आता हे एक्झाम्पल आपण डायरेक्ट यू डॉट व्ही रूल या रूलने सॉल्व करणार आहोत. आता तो रूल बघून घेऊया. अरेंज बरोबर आहे, लेफ्टला अल्जेब्राइक आहे, राईटला ट्रिग्नॉमेट्रिक आहे. सो ऑर्डर इज राईट. आता आपण यू डॉट व्ही रूल बघूया. सो यू डॉट व्ही, इंटिग्रेशन ऑफ यू डॉट व्ही इज इक्वल टू काय असतं तो रूल? फर्स्ट ज्याला फर्स्ट फंक्शन म्हटलंय का इथे, हे फर्स्ट असणार आहे, लेफ्ट साईडचं फंक्शन. फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन जे असेल ते इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड आणि मग ते काय प्लस सी वगैरे येईल. ते आन्सर आल्यावर आपण त्याचं काय प्लस सी त्याला लिहिणार. सो फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड. सो सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन काढायला लागतं आणि इंटिग्रेशनमध्ये ह्या दोघांचं जे काय आन्सर येईल त्याचं इंटिग्रेशन काढायचं. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड हे आन्सर काढून घ्यायचं, मग त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. सो ह्या स्टेजला डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट लागतं आणि हे डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, हे फर्स्ट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह व्हॅनिश नाही झालं जर ते सायक्लिक असेल तर ते कधीच व्हॅनिश होणार नाही. जसं e⁻x आहे. सो e⁻x डेरिव्हेटिव्ह काय असतं? e⁻x. अगेन डेरिव्हेटिव्ह इज e⁻x, अगेन e⁻x. सो ते कधीच व्हॅनिश होणार नाही, म्हणून ते LIATE ह्या रूलमध्ये लास्टला आहे. तरी पण
काही ठिकाणी एक्सेप्शनल केसेस आहे जिथे आपण e⁻x पहिल्यांदा घेतो आणि मग ते कसं ॲडजस्ट करतो वगैरे ते आपण बघू त्यावेळेला त्या एक्झाम्पलच्या. आता आपण हा u.v रूल ह्या सिम्पल फंक्शनसाठी अप्लाय करणार आहोत. u.v रूल खूप कठीण आहे असं नाही, पण केअरफुली करा, कारण ऑलवेज मायनस साईन येणार आहे, आतली काहीतरी साईन्स असणार, ती त्या स्टेपला व्यवस्थित चेंज करत राहा. नंतर चेंज करू असं करू नका. ते मायनस मायनस मग किती मायनस झाली वगैरे हे कन्फ्युजन नको. सो साईनकडे लक्ष ठेवा, कारण हे मायनस आहे, आत कधीतरी मायनस येणार, त्या स्टेजला सगळ्याची साईन चेक करत राहा, कारण थोडंसं लेंदी असणार आहे हे एक्सप्रेशन. सो हे एक्झाम्पल आपण या रूलने सॉल्व्ह करूया. एक 2-4 एक्झाम्पल्स जरी तुम्ही सॉल्व्ह केले तरी हा रूल तुमच्या हातात बसेल आणि तुम्ही फास्ट सॉल्व्ह करू शकता. सो इंटिग्रेशन ऑफ x² आहे. आता दिस इज फर्स्ट फंक्शन आणि दिस इज सेकंड फंक्शन. हा रूल अप्लाय करूया. फर्स्ट मीन्स x² इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड. हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या, डायरेक्ट इंटिग्रेशन काढायला जाऊ नका, आधी सगळं लिहून घेऊया. 3x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ, कशाची इंटिग्रेशन आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ x² इंटू इंटिग्रेशन ऑफ दिस सेकंड sin 3x dx प्लस हे आपण सगळं आन्सर आल्यानंतर शेवटी. आता एक एक आपण इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह वगैरे काढत ते सगळं पुढे सॉल्व्ह करत जाऊया. सो इथे काढा, दॅट इम्प्लाइज x² इंटू, आता इंटिग्रेशन ऑफ sin 3x हे लिनियर फंक्शन आहे, त्यामुळे ते त्याला चेन रूल सारखं अप्लाय करता येत. सो sin 3x इंटिग्रेशन असतं मायनस कॉस 3x अपॉन 3 येणार आहे, कारण या 3x इंटिग्रेशन डिनॉमिनेटर डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटर. सो sin 3x इंटिग्रेशन म्हटलं की साइन केअरफुली चेक करा. आता इथे मायनस येणार आहे, कारण साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस 3x आहे. अँगल सेम राहिला, पण अपॉन काय असणार आहे, 3 असणार आहे चेन रूल प्रमाणे, अपॉन 3. सो याचं इंटिग्रेशन आपण काढलं मायनस, हे मायनस आहे, नंतर इथे घेऊ कॉमन आणि मग ते नंतर ॲडजस्ट करू. मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ x². आता हे सिम्पल आहे, तोंडी सांगू शकता. डेरिव्हेटिव्ह ऑफ x² इज 2x. सो 2x इंटू इंटिग्रेशन ऑफ a तेच येणार मायनस कॉस 3x अपॉन 3 प्लस c, नंतर लिहते प्लस c, सगळ्याचं कॉमन एक, नंतर प्लस c विच इज इक्वल टू, आता साइन सगळे आपण नीट घ्या, मायनस साइन आहे, सो मायनस 1/3 किंवा x²/3 कॉस 3x ही टर्म झाली. लगेच त्या स्टेजलाच काय ते साइन वगैरे सगळं ऍडजस्ट करून घ्या, कुठे काय कॅन्सल होतंय का, कुठे ते कॉमन येतंय का, ते सगळं करा. आता इथे मायनस मायनस प्लस साइन होणार आणि 2/3 म्हणजे प्लस 2/3 हा x प्लस 2/3 बघा. आता हे इंटिग्रेशन आहे, 2/3 आणि मायनस वगैरे सगळं आपण इंटिग्रेशनच्या बाहेर आणलं, बिकॉज कॉन्स्टंट आहेत सगळे. आता इंटिग्रेशन मध्ये काय करायला बघूया. 2/3 कॉमन बाहेर आलं, इंटिग्रेशन ऑफ x आणि हे राहिलं कॉस 3x dx. म्हटलं तसं रिपीटेडली यूज करायला लागतो. जेव्हा u.v रूल अप्लाय करतो त्या 1-2 स्टेपमध्ये आन्सर येत नाही, रिपीटेडली तो यूज होत राहतो अंटिल फर्स्ट फंक्शन्स डेरिव्हेटिव्ह व्हॅनिश्ड. फर्स्ट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कम्प्लिटली कॉन्स्टंट होईपर्यंत ते रिपीटेडली करावं लागतं. आता बघा, ही टर्म आली, मायनस मायनस प्लस झालं, कॉन्स्टंट बाहेर आणलं आपण. इंटिग्रेशन ऑफ x cos 3x dx, अगेन x u इंटू v. सो ह्या एवढ्या टर्मला पुन्हा u इंटू v रूल अप्लाय करावा लागेल. हे आहे तसंच कॅरी होणार. सो मायनस x²/3 cos 3x प्लस 2/3 ब्रॅकेट घालू आपण आणि ह्याच्यासाठी पुन्हा u.v रूल अप्लाय करायचं. सो अल्जेब्राइक इंटू ट्रिग्नॉमेट्री हीच ऑर्डर ठेवायची. फर्स्ट मीन्स फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड, म्हणून त्याला कॉमन ब्रॅकेट घातलाय, कारण या सगळ्याचा आन्सर आता आपल्याला परत u.v रूलने लिहायचं. सो x इंटू इंटिग्रेशन, आता ह्याचं इंटिग्रेशन प्लस असतं, सो ते लिहू नंतर. आता आधी आपण रूल अप्लाय करून देऊया. dx मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड. आणि मग सो आतापर्यंत आपला ह्या स्टेजला आलेला आहे. आता हा जो ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेट मधल्या सगळ्या टर्म्स आपण सॉल्व्ह करून घेऊन त्या ऍड करत राहू.
ज्या स्टेजला डेरिव्हेटिव्ह फर्स्ट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणा किंवा कॉन्स्टंट येईल त्या स्टेजला ही रिपीटेड यू डॉट व्ही रूल आपला तिथे थांबतो. सो विच इज इक्वल टू फर्स्ट टर्म ॲज इट इज -x² अपॉन 3 cos 3x दिस प्लस 2/3 कॉन्स्टंट इंटू ब्रॅकेट. आता ह्याचे आन्सर्स काढूया. x इंटू याचा आन्सर काय cos 3x चा डेरिव्हेटिव्ह असता प्लस sin 3x त्यामुळे इथे ब्रॅकेट घालायची गरज नाही. अपॉन 3 प्लस sin 3x अपॉन 3 ना 3x हा अँगल आहे त्यामुळे अपॉन 3 येणार मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 इंटू cos 3x चा इंटिग्रेशन इज प्लस sin 3x अपॉन 3. आता हे इंटिग्रेशन पुढच्या स्टेजला आपण सॉल्व्ह करूया. So first term as it is -x² upon 3 cos 3x plus this 2/3 आता राहू दे. आतले काय कॉमन आहे ते नंतर आणू बाहेर. आता आधी इथे राहू दे. इंटू x sin 3x अपॉन 3. आता किंवा आत्ताच कॉमन घेतलं तरी चालेल कारण इथे ह्याला पण 3 आहे आणि ह्याला पण 3 आहे. हा 3 एक स्टेप आपण करूया तर तुमचे कन्फ्युजन नाही होणार. 1/3 हा जो आहे तो इंटिग्रेशनच्या बाहेर आणूया. 1/3 इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू साइन मीन्स काय नुसतं sin 3x. आता फक्त sin 3x एकदा सॉल्व्ह केलं की आपला एक्झाम्पल इथे सॉल्व्ह होईल. काही ठिकाणी अजून काही स्टेप्स लागतात. म्हटलं तसं फर्स्ट इथे व्हॅनिश झालं डेरिव्हेटिव्ह त्यामुळे आपल्या ह्या स्टेजला आता फायनल आन्सर येईल. सो विच इज इक्वल टू -x²/3 cos 3x प्लस आता इथे पण 3 आणि याला पण 1/3 दोघांनाही कॉमन आहे म्हणून तो बाहेर आणून येतो. 3 इथे आणून मल्टिप्लाय केला की 2/9 होईल. सो दिस 2/9 ब्रॅकेटमध्ये x sin 3x मायनस इंटिग्रेशन ऑफ sin 3x. इंटिग्रेशन ऑफ साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस असतं. सो मायनस कॉस 3x आणि अपॉन अँगल 3x आहे म्हणून अपॉन 3 प्लस c. आता सगळ्याचे इंटिग्रेशन्स आलेली आहेत. आता फक्त काय प्लस साइन मायनस साइन 3 कॉमन वगैरे काय असेल ते बघू. सो दॅट इम्प्लाइज -x²/3 cos 3x प्लस आता याने आतल्या सगळ्यांना मल्टिप्लाय करू कारण इंटिग्रेशन वगैरे आता सगळं काढून झालं. आता आपण फक्त सिम्प्लिफाय फक्त अरेंज करायचं. 2/9 इंटू 2x sin 3x अपॉन दिस 9. या 2/9 ने ह्याला मल्टिप्लाय केला तर मायनस मायनस प्लस झालं. सो साइन इज प्लस. 2/9 ने मल्टिप्लाय केलं की 9 इंटू 3 म्हणजे 27. सो 2/27 cos 3x आणि सगळ्याला कॉमन प्लस c. सो हे u इंटू व्ही रूल प्रमाणे आपण सॉल्व्ह केलं की हे त्याचं फायनल आन्सर येणार आहे. सो तसं म्हटलं तर यू डॉट व्ही रूल खूप कठीण आहे असं नाही. फक्त रिपीटेडली आपल्याला तो यूज करायला लागतो. एक्झाम्पलमध्ये सायक्लिक फंक्शन असतात cos x म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक सगळी किंवा e⁻x तर यांचं कधीच डेरिव्हेटिव्ह व्हॅनिश होत नाही. सारखं त्यांचं डेरिव्हेटिव्ह येतच राहतं. तर अशा टाईपमध्ये मग काय करायचं कुठली ट्रिक वापरायची वगैरे असं एखादं एक्झाम्पल आपण बघूच. पण इन जनरल तुम्ही यू डॉट व्हीने सुद्धा हे अशा टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. म्हटलं तसं शक्यतो आतापर्यंत आपण खूप मेथड्स खूप फॉर्म्युलेज बघितलेत. ते एवढ्यासाठीच बघितलेत की शक्यतो यू डॉट व्ही रूल आपल्याला अप्लाय करावा लागू नये. त्याच्याऐवजी जर आपल्याला काही सुचत असेल किंवा ते काही ॲडजस्ट होत असतील काही फॉर्म्युलेज तिथे तर ते आधी अप्लाय करायचे. ते नसेलच होत तर तुम्ही सिम्पल हा यू डॉट व्ही रूल पण डायरेक्ट अप्लाय करू शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही यू डॉट व्हीने एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता.